केरळमध्ये एके ठिकाणी पाऊस बरसतोय तर कोकणामध्ये सुद्धा गेल्या 2 दिवसापासून पावसाची रिमझिम सुरू आहे। त्याच्यामुळे कोकणातल्या शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला सुरुवात केलेली आहे। अनेक शेतकरी पारंपरिक शेतीप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाची सुद्धा मदत घेत आहेत। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। 48 तासात कोकणात मान्सून दाखल होणार असला तरीही मान्सून पूर्व पावसामुळे कोकणातल्या शेतकऱ्यांनी 50% पेरण्या पूर्ण केल्या आहेत। शेतात पेरणी आणि नांगरणीच्या कामांना वेगाने सुरुवात झाली आहे। त्यामुळे नांगर तयार करण्याच्या कामासह नांगर भरण्याचं कामही वेगाने सुरू आहे। सध्या नांगर भरणारे खूप कमी लोक पाहायला मिळतात। सध्या अनेक शेतकरी नांगरणीसाठी ट्रॅक्टरचा वापर करत असल्यानं पूर्वी इतके लाकडी नांगर शेतात दिसत नाहीत। पूर्वी गावात 100 नांगर असायचे, पण आता 10 ते 15 नांगरच दिसतात। याचा परिणाम नांगर भरणाऱ्यांवर दिसून येतो। मात्र काही शेतकऱ्यांनी स्वतः नांगर भरण्याची कला अवगत केली आहे। सर्व शेतकरी हे नांगरकेवरतीच कामं करायचे, म्हणजे जोतावरतीच कामं करायचे, पण आता प्रत्येक जण ट्रॅक्टरने नांगरकी करतो। कारण आता नोकरीचे लोक झालेले आहेत, नोकरीला जाणार, लवकर काम कसं आटपेल याचा ते विचार करतात। त्याच्यामुळे आता आणि जोतंसुद्धा परवडत नाही, वैरण महाग झाली, वैरण पुरवठा होत नाही, म्हणून लोकांनी शेतीसुद्धा कमी केली। शेती कमी केली, गुरं कमी केलेत। पहिले आमच्या गावामध्ये 50 जोतं होती, पण त्यापैकी आता किती 10-15 जोतं शिल्लक राहिले। पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काळाबरोबर बदललं पाहिजे असं काही शेतकऱ्यांना वाटतंय। पारंपरिक पद्धतीनं शेती करण्यापेक्षा आधुनिक पद्धतीनं साधनांचा वापर करत शेती केली तर वेळेची बचत होते आणि उत्पादन खर्चातही कपात होते। शेती तंत्रज्ञानात आधुनिकतेची जरी कास धरली असली तरी आजही कोकणात पारंपरिक पद्धतीनं शेती केली जातीये। हे प्रमाण जरी कमी झालं असलं तरी ढवळ्या पवळ्याची बैलजोडी आजही शेत नांगरताना दिसतीये। पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड मिळतीये। त्यातच मान्सून पूर्व पावसामुळे जवळपास 50% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। गेल्या 2 दिवस चांगला पाऊस इथे झाल्यामुळे शेतीची कामं बरीचशी पारंपरिक पद्धतीने बैलजोडी नांगरणी करून आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी सर्व शेतकऱ्यांनी आटोपलेली आहे आणि यापुढेही चांगला उत्तम पाऊस पडावा ही अपेक्षा आहे। आणि मागच्या वेळेला सुद्धा चांगला पाऊस झालेला होता, बऱ्यापैकी शेतीची कामं लवकरात लवकर आटोपली होती आणि यावेळी सुद्धा चांगली लवकरात लवकर कामं आटोपतील, चांगला पाऊस पडेल अशी आशा आहे। बदलत्या काळाप्रमाणे शेतकरीही बदलतोय, त्यामुळे कोकणातील शेतकरी हळूहळू का होईना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती करताना दिसतोय। मात्र आता निसर्गानेही चांगली साथ द्यावी हीच अपेक्षा बळीराजा व्यक्त करतोय। अमोल कलई, साम टीव्ही, रत्नागिरी।